बनवत होते विशालला नाश्ता बनवता माझे मी अमूल ब्रेड बटर बनवत होते. हे बघा, तर नाश्ता बनवता मी असंच किचनमध्ये गेले आणि मी मशीन लावली. तर मी मशीन बघायला लागले की कपडे झाले की मशीनमध्ये बघा किती सारा झाक सरफचा झाक जमा झालाय. असं वाटतं आभाळ आहे. आणि पाऊस बघा किती चालू आहे, खूप पाऊस चालू आहे. तर गाईज आहे बघा, तुम्हाला दिसतोय का? अंधार दिसत असेल कारण बाहेर खूप अंधार आहे त्यामुळे. आणि मी शॉक झाले ते मशीनमध्ये ते बघून, कारण इतका झाक. आणि मी एक सरफ टाकलेला, सर्फ एक्सेल आणि टाईट, तर एक मोठा असा झाक झाला. तर म्हटले मी तुम्हाला नक्की दाखवते, म्हणून मी तुम्हाला दाखवते गेले. चला गाईज, मी नाश्ता वगैरे बनवते, आपण नाश्ता करू, मग भेटते तुम्हाला. तर हे गाईज माझा नाश्ता वगैरे झाला, विशालचा पण नाश्ता झाला. विशाल गेले कामावरती, माझी कामं वगैरे आवरली आणि मायरा गुरु झोपलेले. हे बघा, आणि वाजले आहेत 11:15 झालेत. आणि मी 12:30पर्यंत थोडंसं झोपते, कारण मी सकाळी खूप लवकर उठलेली आज पाणी भरायसाठी. मला आता झोप येते आणि थंडी पण खूप आहे, तर असं वाटतं झोपून जावा. तर मी बोलते तुमच्याशी थोड्याच वेळात, भेटूया आपण थोड्याच वेळात, तुम्ही ब्लॉगमध्ये राहा. तर हे गाईज उठले मी 12:30 वाजता उठले आणि मायराला गुरुला पण उठवलं. दुकानात गेले, गुरुला ते चीज कुरकुरे खायचे होते, हे वाले मला पण आवडतात, ते घेऊन आले. शेंगा कापते, गुरु चीज कुरकुरे खाते. काय खातो दादू? गुरु तर तो आता बोलायच्या मूडमध्ये नाही. मी कापते शेवग्याच्या शेंगा. वाजले आहेत 1:45. तर विशाल येतील जेवायला, त्यामुळे करायचंय स्वयंपाक. तर मी बनवते शेवग्याच्या शेंगा आणि डाळ भात, पापड, शेंगदाण्याची चटणी. तर तुम्हाला दाखवते मी आज कशी बनवते. तर गाईज झाला माझा डाळ भात. फ्राईज मायराने सुट्टी केली तर तिला फ्राईज खायचे होते, ते बघा मी फ्राईज तयार करते. तर तेल गरम होते आणि ही माझी डाळ आणि हा माझा भात. तर अजून पापड तळायचे, ते फ्राईज तळायचे ते. तर फ्राईज तळून झाले ना, मग मी तुम्हाला दाखवते कसे तळलेत मी. आणि खायला पण खूप क्रिस्पी लागतात. मी थोडे आलू असे फ्रेश फ्राईज आणि कापून घेतले, त्याला स्वच्छ पाण्यात धुवून घेतले, थोडंसं 5 मिनिट मीठ टाकून ते उबाळून घेतले, म्हणजे शिजवून घेतले. मग काढले, त्यानंतर त्यावर टाकलं कॉर्नफ्लॉवर पीठ आणि आज आपण ते फ्राय करू. तर मी तुम्हाला दाखवते फ्राय झाल्यावर. हा, काय देऊ अजून? काय देऊ? होते मला खायचे होते, त्या बघा तिकडे ठेवले किचन मध्ये. आता मसाला टाकले, त्याला मिक्स, त्याला चांगलं होतं झाकलंय. खाऊन दाखवते तुम्हाला कसं वाटतं घरचं फ्रेंच फ्राईज. काय पाहिजे? काय पाहिजे? हे काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? हे काय मला सांग. अय्या, काय पडलं? हा, काय पडलं? काय? पप्पाला आवाज दे. हाय. हाय पप्पा. हा, अजून देऊ. तुझं नाव काय? तुझं नाव काय? गुरु. नाव सांग तुझं. बोल हाय गाईज. हा, अजून देऊ. अजून देऊ. देते.
काय पाहिजे? काय हे काय? हा काय पाहिजे ले? काय पाहिजे सांग? हा फ्राईज पाहिजे बोल फ्राईज. हा खाऊ खायचंय? हा हा बोला काय अजून देऊ? काय देऊ अजून? काय देऊ अजून? काय देऊ अजून? तर गाईज फायनली फ्रेंच फ्राईज बनवून झाले आणि ह्यांना खूप आवडतात. ते खूप जिद करत होते मला फ्रेंच फ्राईज खायची. तर मी म्हटले चल मी घरीच बनवते. मग मी यूट्यूबला रेसिपी बघितली आणि मी घरीच बनवलंय. तर हे दोघं जण बघा कसे खातात ते आता फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राईज वाव थँक्यू यम्मी फ्रेंच फ्राईज तुला देऊ कर तुझी प्लेट कर. हा घे घे. फ्रेंच फ्राईज यम्मी आहे. काय खातो? ये फ्रेंच फ्राईज खातो. हा कसे झाले? एकदम टेस्टी. KFC वाणी. तिखट पडले. यम्मी खातो फ्रेंच फ्राईज खातो. तू खाऊन बघ बाबा पप्पाला. आ शी बाबा पागल गुरु. शिवा. आले बरोबर जेवायच्या टायमाला कसं काय येतात? कधी यायचं? आ कधी यायचं मग? बरोबर जेवायच्या टायमाला कसे कधी येतात? यायचं मग? मसाला वाला कलेक्ट. शी बाबा पागल गुरु. वा वे छान आहे. छान. बोल तू बोल. थँक्यू. बोल तू बोल. बस ना पप्पा इकडे. बस पप्पा बस ना पप्पा. बसू नम नम मला नम नम. पप्पा हा बस ना पप्पा. नम नम मला नम नम. पप्पा हा बस. कुठं बसू? इथं बसू. हात धुतो हा. हा तुला तर काहीच नाही खाताच येत नाही व्यवस्थित. सगळं सांडवल्याशिवाय तू खातच नाही. एवढी मोठी घोडी अक्कल नाही तुला थोडी पण. तर गाईज हिचं असं आहे ना काही असू जेवण बी असू ना तरी सांडवल्याशिवाय खाणार नाही. ते फ्रेंच फ्राईज पण आता सांडवले ते काही सांडवल्याशिवाय ती खात नाही. तर तिचा रूलच आहे. तर चला गाईज हा व्लॉग इथं सेंड करते. कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि फ्रेंच फ्राईज पण तुम्हाला कसे वाटले माझे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.